हा आनंद. ऐक ना, निघालास का तू? नाही अजून का रे? अरे आपली टीम मीटिंग जी आहे ती जरा प्रीपॉन करावी लागणार आहे, कारण त्याच्यानंतरची जी क्लायंट मीटिंग आहे ती प्रीपॉन झाली आहे. त्याशिवाय धिंगरा सरांना काहीतरी इनपुट्स द्यायचे, पण ते त्यांना मीटिंग घेऊनच द्यायचे. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की आपण लंच टाइमला भेटूया, आणि त्यानंतर परेरांबरोबरची मीटिंग आहे संध्याकाळची लगेच. बरं ठीक आहे, मी पोचतो. हां बाय. हा प्लीज लवकर. बाय 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 बाय. म्हणजे तुम्ही निघालायच का? हो का? आज तुम्ही थोडा वेळ काढू शकाल का? हे अवघड आहे हो. ऑलरेडी एक मीटिंग होती, त्याच्यात ही एक्स्ट्रा मीटिंग लागली, त्याच्यामुळे फारच अवघड आहे आज. खूप वेळ नाही मागणार मी, अगदी 15 मिनिटं दिलीत तरी चालेल. बोला ना, आता काय बोलायचं ते. आत्ता नाही, म्हणजे मला तुम्हाला कुठेतरी बोलवायचं आहे. अरे बापरे, अवघड आहे हो. मी असं करतो, मी तुम्हाला ऑफिसला गेल्यानंतर फोन करतो. नाही नाही, म्हणजे अहो फोनवर नाही बोलता येणार, तुम्ही भेटा ना मला. कुठे? वडाच्या झाडाजवळ. अच्छा बरं. अगदी 15 मिनिटं भेटलात तरी चालेल. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. Mom-in-law! Yes, daughter-in-law. ठीक आहे, म्हणजे छान आहे, पण ते समरचा म्हणजे MAR तो जरासा ट्विस्ट झाल्यासारखा वाटतो. म्हणजे थोडासा तू करशील, पण तू ते व्यवस्थित करशील. बरं, तुला नवीन न्यूज कळली की नाही? कोणती न्यूज? समरनी स्वानंदीला प्रपोज केलं. काय सांगताय? म्हणजे ताई आणि जीजू आता फायनली रिअल कपल होणार आहेत. वाव, व्हेरी नाईस. नाईस नाईस. किती भोळी आहेस ग तू. तिथे तुझी ताई, स्वानंदी ताई, तुझ्या लग्नाबद्दल एकदा तरी हॅप्पी झाली का? नाही ना. आणि तू साधं समरनी प्रपोज केलं तर तू एवढी खुश होतेस तिच्यासाठी, जिला तुझ्या हॅपीनेस बद्दल काहीच नाहीये. ती अजिबात हॅपी नव्हती आणि मी उगाच हॅपी होती तिच्यासाठी. हे का झालं माहितीये का? कारण तू खूप चांगली आहेस. हा, हे बरोबर बोललात तुम्ही. मी ना ताईपेक्षा पण चांगली आहे. आणि ऍक्च्युली करू दे त्यांना प्रपोज एकमेकांना. मला काय, आय डोंट केअर. नाही नाही, म्हणजे एकदम आय डोंट केअर असं पण नाही म्हणायचं. का मग काय म्हणायचं? तूच विचार कर ना, तुझ्याशी इतकी वाईट वागून स्वानंदी, म्हणजे इतके दिवस सतत वाईटच वागते तुझ्याशी, तरी हवेत असते ना. आणि आज तर काय वटपौर्णिमा आहे, म्हणजे काय आज तर काय बघायलाच नको. ती आज खूप दिखावा करणार की मी किती पतिव्रता सून आहे, मी किती आदर्श सून आहे, मी किती ग्रेट आहे, असं सतत शो ऑफ चालला असणार आता. नाही नाही, एवढी पण ग्रेट नाहीये ती. पण ते आपल्याला माहितीये की नाही, समर जिजूला त्याला कुठे माहितीये, तो तिच्या दिखाव्याच्या प्रेमात आंधळा झालाय की नाही. मग त्याला तर असंच वाटत असणार, या घरात सगळ्यात आदर्श आणि चांगली सून स्वानंदीच आहे, बाकी कोणीच नाही. नाही, असं कसं? आता या घरातली मालकीन तर मी आहे ना. मग मी आहे आदर्श सून, मी या घरातली मॉनिटर आहे, मॉनिटर. पण स्वानंदी नाही ना हे दिसू देणार दॅट यू आर द मॉनिटर ऑफ दिस हाऊस. असं असेल ना तर मी स्वानंदी ताईची पूजा अजिबात सक्सेसफुल नाही होऊ देणार. आय विल डू समथिंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली का पूजेची तयारी? हो झाली. राजवाड्यांनी आजींच्या हातून माझ्यासाठी छान पैठणी पाठवली आहे, तीच नेसली मी आत्ता. बाई, म्हणजे समर नक्कीच घायाळ झाला असेल. निकिता ताई खूप त्रास देते का मी त्यांना? ठीक आहे काय, थोडासा त्रास द्यायचा असतो नवऱ्यांना, पण थोडाचा. आता जास्त त्रास देऊ नकोस. पटकन सांगून टाक. कधी सांगतेस? म्हणजे मी खरं तर वटपौर्णिमेचीच वाट बघत होते, त्यामुळे मी तरी आजच्या दिवशी सांगायचं ठरवलंय. बघूया. नाही, हेच परफेक्ट आहे, कारण वटपौर्णिमेसारखा दुसरा कुठला चांगला मुहूर्त असणार आहे. प्लीज आजच सांग. अहो पण कसं, ते ना नेमके आजच खूप बिझी आहेत, खूप मीटिंग्स लागल्यात त्यांच्या. मीटिंग म्हणजे तो ऑफिसला गेलाय? हो. अगं स्वानंदी, तुझं काय करू मी? तू का जाऊ दिलंस त्याला? अहो पण म्हणजे आता मी काय करणार, त्यांना मीटिंगच आहेत म्हटलं, त्यांना जावंच लागणार ना, आपण काय करणार. अगं तू थांबवायचं नाहीस का त्याला?
मीटिंग आनंदी पण हँडल केली असती. काय ग? हो, आनंदादांनीच फोन केला होता त्यांना, त्याच्यानंतरच गेलेत ते. आनंद? आनंदचं तू काय करू मी या माणसाचं? आनंदला पण अक्कल नाहीये, मूर्खासारखं काहीतरी करतो. तू तू थांब, मी बोलते त्याच्याशी. नाही नाही, नको नको नको. अहो नको, आता काय, आता काम महत्वाचं आहे आणि आपण उगाच असं नको बोलायला. कारण बघू, निदान भांडण नको वटपौर्णिमेला, येतील आणि चिडतील माझ्यावर. त्यापेक्षा पाहूया. अगं वेडी आहेस का तू? काम महत्वाचं की प्रेम? मग काही झालं तरी आजचा मुहूर्त चुकता कामा नये. तू थांब ग, मी बोलते त्याच्याशी. आनंद ना मूर्ख माणूस आहे. काय उपयोग एवढं तयार होऊन? आजी, अगं बाई, किती गोड दिसतेस ग तू. कोणाची दृष्ट नको लागायला. नमस्कार करते. सुखी राहा, अखंड सौभाग्यवती हो. आजी, काय तू कुठे चालली तू? अगं वडाच्या झाडाजवळ पूजा करायला. का नाही म्हणजे तू मला न विचारता कशी काय चालली आहेस? सुष्मिता, ही काय पद्धत आहे ताईशी बोलायची? अगं पूजेला जाण्यासाठी तिला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाहीये आणि तुझी तर अजिबात नाहीये. नाही पण ग्रॅनीन लॉ, तुम्ही म्हणाला होतात ना की ताईला माझं सगळं ऐकावं लागेल म्हणून. आता ती मला न विचारता चालली आहे. मी आजचा दिवस किती इम्पॉर्टंट प्लॅन केलाय. सगळी महत्वाची कामं ताईला द्यायची होती. आता ती निघून गेल्यावरती सगळं फेल होऊन जाणार ना आजचा दिवस. कुठली कामं तुला मला सांगायची आहेत आत्ताच्या आत्ता? ते स्टाफला आजचा मेनू सांगायचा आहे, घर आवरायचंय, माझी रूम रिअरेंज करायची आहे. मी अगं हे सगळं स्टाफला तू सुद्धा सांगू शकतेस ना. येस, स्टाफला सांगू शकते, पण स्टाफ आहे ना ताईचंच ऐकतो. आणि हे ताईला सुद्धा माहितीये, मी काय सांगायला गेलं ना तर त्यांना कळतच नाही. ओके, शांत. सुश, श्वास घे बरं. ओके, आणि आपण कसे आहोत हे लक्षात ठेवून वागलीस ना तर स्टाफ तुझं पण ऐकेल. आपण चांगले आहोत की नाही, मग स्टाफचा अपमान नाही करायचा, स्टाफशी विश्वासाने बोलायचं, त्यांनाही माणूस म्हणून आदर द्यायचा, मग ते तुझंही ऐकतील. मी काही आपल्या घरून माझ्यासाठी स्टाफ नाही घेऊन आले ना, त्यामुळे ते माझंच ऐकतात वगैरे असं काही नाहीये, है ना. आणि यू डोंट वरी, हा तुला उपाशी नाही राहावं लागणार, कारण मी सकाळी उठते की नाही लवकर तेव्हा मी स्टाफला सगळा मेनू सांगून ठेवलाय आणि सगळं तयार झालंय. आणि मला माहिती आहे ग कोण डापरतं त्यांच्यावर. आई, अहो काय सुश लहान आहे, त्यात बावचळली आहे हो ती जरा थोडीशी, म्हणजे कन्फ्युज्ड आहे. आपण जरा तिला सपोर्ट दिला पाहिजे नाही का स्वानंदी? तिला हवा तेवढा सपोर्ट मिळेलच, कारण मी बहीण आहे ना तिची. त्यामुळे खरं तर या घरात सगळ्यात जास्त सपोर्ट माझ्याकडूनच मिळेल, पण अरेरावी पण खपवून घेणार नाही मी लहान बहिणीची.